मराठी फिल्म रोमॅन्टिक मूड मध्ये असताना अचानक आंधळी कोशिंबीर सारखा एक मस्त विनोदी चित्रपट या वीकेंडला पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ, वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे या सर्व कलाकारांनी एक सुंदर विनोदी भट्टी जमवली आहे। या चित्रपटाचे काही महत्त्वाचे मुद्दे हे असे: अनिकेत विश्वासराव आणि मृण्मयी देशपांडे। अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या तोडीस-तोड अभिनय केला तरच ही कोशिंबीर जमेल हे लक्षात ठेवून अनिकेत आणि मृण्मयी या दोघांनी अभिनय केलाय। अशोक सराफ, वंदना गुप्ते, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे हे उत्तम विनोदी कलाकार आहेत हे आपल्याला माहितीच आहे, परंतु त्यामुळेच अनिकेत आणि मृण्मयी यांचा परफॉर्मन्स आपल्याला एक सरप्राईज दिल्याशिवाय राहत नाही। त्या मानाने प्रिया बापट आणि हेमंत ढोमे दोघेही प्रिया बापट आणि हेमंत ढोमे या रोल मध्ये समोर येताना दिसतात। आपसुक कॉमेडी कथानक तयार करणं ही फार कठीण गोष्ट आहे। आंधळी कोशिंबीर मध्ये आपसुक कॉमेडी पाहायला मिळते। कथेला एक फ्लो आहे। उगीच कॉमेडी करायची म्हणून सेन्सलेस कथा तयार करणं असा प्रकार इथे नाही, पण एक मॅड कॉमेडी मात्र नक्की आहे। अगदी सुप्रिया पाठकच्या हंसाबेन प्रफुल्लच्या खिचडीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, पण तेव्हा लगेच चित्रपट कथेची एक सेन्सिबल बाजू दाखवतो आणि तीही एंटरटेनिंग आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा संगीत। अविनाश विश्वजित यांचं संगीत सरप्राइजिंगली इतकं अपीलिंग वाटत नाही। भैरू हे गाणं कॉमेडी करण्याचा प्रयत्न नक्की झालाय, पण तो तितकासा यशस्वी होताना दिसत नाहीये। संगीत याही पेक्षा अधिक चांगलं होऊ शकलं असतं। त्या मानाने चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र मस्त जमलंय। चौथा महत्त्वाचा मुद्दा दिग्दर्शन। आदित्य इंगळे याचं दिग्दर्शन नक्कीच अगदी ऍप्ट आहे। स्लॅपस्टिक कॉमेडीचा मेन स्ट्रीम विचार इथे न वापरता एक सेन्सिबल कॉमेडी सादर करण्याचा प्रयत्न केलाय। कुठेही स्क्रिप्ट सैल पडत नाही, पण हो, कुठे कुठे संवाद सैल पडतात आणि कॉमेडी व्हॅल्यू कमी होते की काय असं वाटू लागतं। तिथे थोडे 19-20 नक्कीच झालेत। पाचवा आणि आपल्याला महत्त्वाचा वाटणारा मुद्दा म्हणजे फील गुड इफेक्ट। चित्रपट एंटरटेनिंग आहे, नो डाऊट, पण काही अनयुज्युअल अनुभव नसला तरी एक फील गुड इफेक्ट देण्यात हा चित्रपट 100% यशस्वी होतोय। कलाकारांचा अभिनय, आदित्य इंगळेचं दिग्दर्शन, संवाद आणि कथा या गोष्टी खूप छान जुळून आल्यात आणि त्यामुळे हा चित्रपट वन टाइम वॉच नक्कीच आहे। मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स।